So today's lecture topic is valence bond theory of coordination compound. In yesterday's lecture, we are already completed the optical isomerism in coordination number 6 complexes and coordination number 4 complexes. त्यामध्ये आपण coordination number 6 त्याला म्हणतो आपण octahedral complexes पाहिलं होतं आणि tetrahedral complexes सुद्धा काय केलं होतं आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम पाहिलं होतं. हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये काय केलं होतं थोडासा डिफरन्स एवढाच आहे तुम्हाला म्हणजे अंडरस्टँडिंगच्या हिशोबाने सांगतो मी तुम्हाला की जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपण त्या मॉलिक्युलचे वेअर ओनली राईट द सिस अँड ट्रान्स फॉर्म ऑफ दॅट कंपाऊंड cis and trans form of that compound in octahedral and in square planar complexes in geometrical complexes. In optical isomerism, we have to write the काय लिहावं लागतं आपल्याला तिथं आपल्याला त्याचं मिरर इमेजेस ऑफ इच अदर मिरर इमेजेस त्या कॉम्प्लेक्सची काय करावं लागते लिहावं लागते आणि मिरर इमेजेस लिहायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं तो कॉम्प्लेक्स पहिल्यांदा लिहायचा त्याला म्हणतो आपण डी फॉर्म जर बाहेर असेल किंवा ऑब्जेक्ट असेल इन अ मिरर तो काय होतो एल फॉर्म होतो कन्वर्ट लक्षात आणि त्याचं काय करायचं ते तसं काढायचं मिरर मध्ये काढायचं तर त्याच्यामध्ये पण ऑक्टॅहेड्रल आणि टेट्राहेड्रल असे दोन कॉम्प्लेक्सेस काय केले आपण तिथं पाहिलेले इथं आपलं आयसोमेरिझम हा टॉपिक तिथं संपलेला होता. नाउ इन दिस lecture we will study valence bond theory of coordination compound. So valence bond theory of coordination compound काय करत आपल्याला आज पाहायचं आहे. खूप साऱ्या सायंटिस्टने काय केलं की थेऱ्या भरपूर मांडलेल्या आहेत कशा संदर्भात तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड संदर्भात और त्याला म्हणतो आपण फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. खूप साऱ्या थेऱ्या मांडल्या त्यापैकी एक थेरी आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. In this valence bond theory, valence bond theory मध्ये Linus Pauling in 1931 introduced this theory. Hence, it is also known as the Pauling's theory. याच theory काय म्हणतो आपण Pauling's theory म्हणत असतो आणि जे सायंटिस्ट लिनस पॉलिंग आहेत लिनस पॉलिंग तर त्यांची इमेज इथं मी दाखवलेली आहे तुम्हाला तर ते आहेत आपले सायंटिस्ट लिनस पॉलिंग की त्यांनी काय केली ही थेरी मांडलेली त्याला म्हणतो आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आणि ती त्यांनी मांडली म्हणूनच त्याच्या नावानच काय केलं त्याला ऑर मध्ये नाव दिलं आहे एक तर त्याला म्हणतो आपण इट कॉल्ड ॲज द पॉलिंग्स थेरी किंवा पॉलिंग्स थेरी म्हणता येईल बेस्ड ऑन द रिव्होल्युशनरी आयडिया ऑफ हायब्रिडायझेशन. सी दिस थेरी or the base of this theory or the base of valence bond theory is that is the hybridization. So first of all what is mean by hybridization म्हणजे हे याच्यात काय केलेलं आहे की या थेरीमध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये काय केलं आहे की हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट हा जो आहे तर हायब्रिडायझेशनचा कन्सेप्ट हा बेस ठेवलेला आहे आणि त्याच्यात काही मॉडिफिकेशन केले आहेत आणि मॉडिफिकेशन करून हाऊ टू फॉर्म द कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा तिथे काय केलेला आहे मांडलेला आहे. म्हणजे हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा फॉर्मेशन होतो किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा असला पाहिजे किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा असतो हे काय केलं तिथं मांडलेलं आहे. यालाच काय म्हणतो आपण इट्स कॉल्ड ॲज द व्हॅलेन्स बॉन्ड थेरी किंवा व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आपण जनरली म्हणत असतो. ही इमेज आहे त्यांची पाहून घ्या एकदा की लिनस पॉलिंग ज्या सायंटिस्टचं आपण थेरी शिकत आहोत तर ते नेमकी कसे दिसतात किंवा त्यांचा काय ऍटिट्यूड असतो याच्यावरून आपल्याला इथे लक्षात येते. सो लेट्स गो अहेड. Pauling suggested that the coordination compound is the result of use of vacant orbital by the metal atom or ion. See here, what they think about this theory or what they say about this theory. The result of the vacant orbital or coordination compound is formed by the result of use of vacant orbital. Vacant orbital means for example, the d orbital or the transition metal atoms or transition metal atoms in the d orbital or this use of this vacant d orbital. या थेरीमध्ये काय केले त्यांनी की जे काही व्हॅकंट डी ऑर्बिटल असतात किंवा व्हॅकंट ऑर्बिटल असतात तर त्या मेटल ॲटमचा व्हॅकंट डी ऑर्बिटल काय केला यूज केला कशासाठी कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन साठी विथ द अप्रोचिंग लिगँड्स. म्हणजे जे काही लिगँड्स बॉन्ड फॉर्मेशन साठी सेंट्रल मेटल ॲटम जवळ येतात जे काही आता एखादा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होत असेल
समजा एखादा कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होत असेल, फॉर एक्झाम्पल आपण बघू कोबाल्ट NH3 6 ट्राय पॉझिटिव्ह, हा काय होते कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होत आहे. तर याच्यामधला कोबाल्ट जो आहे सेंट्रल मेटल ऍटम्स आहे, तर तो सेंट्रल मेटल ऍटम्स काय करतो, त्याच्यामधला जो काही डी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल, तर त्या व्हॅकंट डी ऑर्बिटलचा काय करतो, यूज करतो आणि तिथं त्या सेंट्रल मेटल ऍटम्स मध्ये आणि लिगॅन्ड्स मध्ये तो काय करतो, बॉन्डिंग घडून आणतो. मग ही जी काही बॉन्डिंग असेल, तर ती बॉन्डिंग काय असेल, त्या बॉन्डिंगला काय म्हणतो, हिज बॉन्डिंग इज कॉल्ड एज द कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड विथ द अप्रोचिंग लिगॅन्ड्स. म्हणजे लिगॅन्ड सोबतची कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड काय करतो, घडून आणतो. आणि हा त्याचा मूळ बेस आहे किंवा मूळ कन्सेप्ट आहे ऑफ दिस व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचा. इन शॉर्ट, इट इज कॉल्ड, दिस थेरी इज कॉल्ड एज द व्हीबीटी ऑफ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस. व्हीबीटी ऑफ ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस. सो सी व्हॉट इज द अझम्पशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. या थेरीचे काय काय अझम्पशन्स आहेत किंवा काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा या थेरीचे कोणते कोणते पॉइंट्स आहेत की त्याच्यावर जी थेरी काय आहे डिपेंड्स आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सी द फर्स्ट पॉइंट, the central metal ion in the complex makes available an adequate number of empty orbitals. See, काय सांगितलं पहिल्या पॉइंट मध्ये की जो काही सेंट्रल मेटल ऍटम्स असतो, आपला सेंट्रल मेटल ऍटम्स कोणता असणार आहे, समजा जे काही ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात, तर त्या ट्रान्झिशन एलिमेंट्स मधला जो काही सेंट्रल मेटल ऍटम्स असणार आहे, तर तो सेंट्रल मेटल ऍटम्स काय करतो, मेक्स अवेलेबल, म्हणजे स्वतःहून सेंट्रल मेटल ऍटम्स त्याच्यामधला जो डी ऑर्बिटल असतो तो अवेलेबल करून देतो ॲडिक्युट नंबर ऑफ एम्प्टी ऑर्बिटल फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी सेंट्रल मेटल ऍटम स्वतःकडे असणारा डी ऑर्बिटल किंवा व्हॅकंट डी ऑर्बिटल अवेलेबल करून देतो. कशासाठी, फॉर बॉन्डिंग फॉर्मेशन साठी विथ द सुटेबल लिगॅन्ड. मग विथ द सुटेबल लिगॅन्ड म्हणजे सुटेबल लिगॅन्ड सोबत बॉन्डिंग फॉर्मेशन साठी काय करतो, the number of empty orbital made available for the purpose is equal to coordination number of that central metal atom. See, जेवढ्या नंबरचा सेंट्रल मेटल ऍटम्स व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल करून देईल तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. आणि लक्षात, जर सेंट्रल मेटल ऍटम व्हॅकंट ऑर्बिटल जर फॉर एक्झाम्पल जर 4 केले असतील, जर 4 केले असतील, देन द कॉम्प्लेक्सेस हॅव्हिंग द 4 कोऑर्डिनेशन नंबर, त्या कोऑर्डिनेशन नंबर किती येईल, त्याला 4 येईल. जर if the complexes, if the central metal enables a 5 vacant d orbital for the bonding formation, then the coordination number of that complex is 5. If the central metal atoms available only 2 vacant orbital for the bonding formation, then the coordination number of the central metal atom is only 2. It means that it is depend upon the central metal atom how number of or which number of the central, which number of the vacant orbital is available for the bonding formation. बॉन्डिंग फॉर्मेशन साठी सेंट्रल मेटल ऍटम्स किती व्हॅकंट ऑर्बिटल फॉर्मेशन करतो त्याच्यावर डिपेंड आहे की त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे किंवा तो कॉम्प्लेक्स कोणता असणार आहे, तो कॉम्प्लेक्स टेट्राहेड्रल असणार आहे का ऑक्टॅहेड्रल असणार आहे का ट्रायगोनल बायपिरामिडल असणार आहे का लिनियर असणार आहे, ही कशावर डिपेंड करते, का स्क्वेअर प्लेनर असणार आहे का टेट्राहेड्रल असणार आहे. इट इज ऑल डिपेंड अपॉन द सेंट्रल मेटल ऍटम्स which enables the vacant orbital for the bonding purpose. This is the meaning of the first point or the first assumption. समजलं का सगळ्यांना, का नाही समजलं, पहिल्याचा अर्थ काय आहे. पहिला पॉइंट काय सांगतो आपल्याला, द सेंट्रल मेटल आयन इन द कॉम्प्लेक्स मेक्स अवेलेबल अँड ॲडिक्युट नंबर ऑफ एम्प्टी ऑर्बिटल्स फॉर द फॉर्मेशन ऑफ द कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी सेंट्रल मेटल ऍटम्स काय करत असतो, स्वतःहून काय करत असतो की व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल करत असतो विथ द सुटेबल लिगॅन्ड्स. आणि जेवढे नंबरचे व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल करल सेंट्रल मेटल ऍटम्स, दॅट इज द नंबर ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द सेंट्रल मेटल ऍटम्स. किंवा तेवढा त्याचा काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर असणार, तेवढा त्याचा काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. दिस इज द फर्स्ट अझम्पशन ऑफ द व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. तर हे काय आहे, फर्स्ट अझम्पशन आहे व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. सी द सेकंड अझम्पशन, strong bond are not formed by pure s or pure p orbital. Here, strong bond are not formed by pure s or pure p orbital. Strong bonds are generally formed by the suitable combination of orbitals. याचं म्हणणं काय आहे की स्ट्रॉंग बॉन्ड इज नॉट फॉर्म बाय प्युअर एस आणि प्युअर पी ची ओव्हरलॅपिंग जर झाली ऍटॉमिक ऑर्बिटलची, समजा एक एस ऑर्बिटल आहे दुसऱ्याचं एस ऑर्बिटल आहे, दोन्ही एस ऑर्बिटलची काय केलं आपण, ओव्हरलॅपिंग केली,
there is no formation of the strong bond. तिथं strong bond formation होत नाही. Or if we have to overlap the two p orbital, दोन p ऑर्बिटलची जर आपण ओव्हरलॅपिंग केली, p एकाचा p ऑर्बिटल, एका सेंटरमेट ऍटमचा p ऑर्बिटल, एका लिगॅंडचा p ऑर्बिटल, दोन्हीची ओव्हरलॅपिंग केली, देयर इज ऑल्सो नो फॉर्मेशन ऑफ द स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन द सेम काइंड ऑफ ऑर्बिटल. ऍटॉमिक ऑर्बिटल जर सारखे असले, एस एस असले, पी पी असले, तर तिथं स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन होत नाही जनरली. मग स्ट्रॉंग बॉन्ड कधी फॉर्मेशन होतो? when a suitable combination of orbital, for example the combination of one s orbital and 3p orbital gives 4 sp3 equivalent orbital of equal energy, and this is known as the hybrid orbital. See here, मग strong bond कधी formation होतो? When strong bond is formed, the strong bond is formed when one s orbital is combined with the 3p orbital. ज्या वेळेस एखादा s orbital हा कंबाईन होतो 3 p orbital सोबत, then there is formation of the sp3 hybrid orbital. Then there is formation of the sp3 hybrid orbital तिथं फॉर्मेशन होत असतो. आणि त्याच हायब्रिड ऑर्बिटलला काय म्हणतो आपण, किंवा त्याला समजा आपण हायब्रिड ऑर्बिटल, त्याला इक्वल एनर्जी जे काय ऑर्बिटल या कॉम्बिनेशन मध्ये होतील, म्हणजे 1 आणि 3 सोबत ज्यावेळेस एखादं बॉन्डिंग फॉर्मेशन होईल किंवा एखादं हायब्रिडेशन तयार होईल, अशा ऑर्बिटलला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द हायब्रिड ऑर्बिटल. आणि दिस टाइप ऑफ कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज द हायब्रिडायझेशन. आणि ज्यावेळेस एक s आणि 3 p ऑर्बिटल जर कंबाईन झाले, तर त्याला काय म्हणतो आपण, sp3. मग sp3 काय झालं आपलं, sp3 इज कॉल्ड एज द हायब्रिडायझेशन. हे एक टाइपचं काय हायब्रिडायझेशन आहे. मग हे हायब्रिडायझेशन काय सांगितलं सेकंड पॉइंट मध्ये, की स्ट्रॉंग बॉन्ड हा नेव्हर फॉर्म, और स्ट्रॉंग बॉन्ड इज नेव्हर फॉर्म बाय द प्युअर. जर नुसते आपण जर एकाच ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये जर ओव्हरलॅपिंग करत गेलो, तर त्याच्यामुळे स्ट्रॉंग बॉन्ड हा फॉर्मेशन होत नसतो. समजा फॉर एक्झाम्पल एस एस चीच ओव्हरलॅपिंग केली, किंवा पीपी चीच ओव्हरलॅपिंग केली, किंवा डीडी चीच ओव्हरलॅपिंग केली, तर तिथं स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन होत नसतो. तो स्ट्रॉंग बॉन्ड कधी फॉर्मेशन होत असतो, ज्यावेळेस एखादा एस असेल आणि तो पी सोबत ओव्हरलॅप होत असेल, ज्यावेळेस एखादा पी असेल तो डी सोबत ओव्हरलॅप होत असेल, किंवा एखादा एक एस असेल, 3 पी असतील, 2 डी असतील, म्हणजे मिक्स असतील तिन्ही ऑर्बिटल, एक एस 3 पी 2 डी, तर त्यावेळेस हायब्रिडायझेशन कोणतं तयार होतं आपलं, sp3d2. sp3d2. ज्यावेळेस एस एक एस असेल, पी 3 असेल, एक डी असेल, तर sp3d अशी काय होते, तिथे हायब्रिडायझेशन तयार होतील. अँड देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द स्ट्रॉंग बॉन्ड, किंवा तिथं काय होईल, एकदम स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन. दिस इज द सेकंड अझम्पशन्स ऑफ द व्हॅलेन्स बॉन्ड. हे दोन अझम्पशन्स लक्षात ठेवा, पहिलं आणि दुसरं अझम्पशन्स काय आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं दुसरं अझम्पशन्स आहे. नेक्स्ट पार्ट, थर्ड अझम्पशन्स काय सांगतात आपल्याला, इन अ कॉम्प्लेक्सेस, इन अ in a complexes d2sp3 sp3d2 and dsp2 are more common. पहा काय सांगितलं थर्ड अझम्पशन्स मध्ये, इन अ कॉम्प्लेक्सेस म्हणजे जे काय आपले कॉम्प्लेक्सेस असतील, तर त्या कॉम्प्लेक्सेस मध्ये काय असतं, d2sp3 असेल, sp3d2 असेल, किंवा dsp2 असेल, आर कॉमन. हे काय ते कॉमन हायब्रिडेशन येतं इन ट्रान्झिशन मेटल ऍटम्स. Electrons are partially filled up, and that determine the possible model of hybridization and the shape of complexes. See, म्हणजे यात जे काही हायब्रिडायझेशन ठरेल, जे काही हायब्रिडायझेशन तो कॉम्प्लेक्स पॅटर्न शो करेल, तर त्या ऑन द बेसिस ऑफ दिस हायब्रिडायझेशन द मॉलिक्युल्स acquires the shape of कॉम्प्लेक्स. त्या कॉम्प्लेक्सला काय होईल, एक तशा प्रकारचा काही शेप येईल. समजा फॉर एक्झाम्पल आता पहा, d2sp3 हायब्रिडायझेशन जर झालं, किंवा sp3d2 हायब्रिडायझेशन जर झालं, तर आपल्याला माहिती जर त्याला आपण जर ऑर्बिटल जर मोजले, किंवा ऑर्बिटल जर काउंट केले, इफ वी काउंट द ऑर्बिटल, फॉर एक्झाम्पल 2d means 2d orbital plus 1s orbital, 2 plus 1 3, then p3 orbital plus 3, 3 plus 3 is equal to 6. Then molecules having the 6 coordination number, and the 6th bond is formed by these complexes, and the geometry of the complexes is octahedral. We know the geometry of the complexes is octahedral. It means that the central metal atom is attached or the surrounding by the 6 ligand. If the ligand, or if the ligands, or if the complex having the dsp2 hybridization, it means that the total number of 1d orbital is involved, 1s orbital is involved, and 2p orbital is involved.
hence the hybridization is 4, that is the tetrahedral or the square planar geometry is acquired by the complexes. But if it means that it shows the shape of the complexes, geometry of the molecule shows the shape of the complexes, or geometry of the molecules acquires the shape of the complexes. If the molecules having the linear geometry, it means that the molecules acquire a sp2 hybridization, sp hybridization. If the molecule acquired the trigonal bipyramidal, then the coordination number of the complex is a 5. त्या कॉम्प्लेक्सचा काय असेल कोऑर्डिनेशन नंबर हा 5 असेल. दिस इज द थर्ड assumptions of the valence bond theory, or this is the third assumptions of the valence bond theory. Then what is the fourth assumptions? The d orbital involved in the hybridization may be either inner d orbital, that is the d2sp3, or outer nth orbital, that is the sp3d2. Here, if the d orbital, or if the d orbital involved in the hybridization, or if the d orbital involved in the hybridization may be either inner, ज्यावेळेस एखादा हायब्रिडायझेशन फॉर्मेशन होतो, कोणते कोणते हायब्रिडायझेशन फॉर्मेशन होतं, एक तर असतो sp3d2 किंवा d2sp3, अशी जी काही दोन हायब्रिडायझेशन ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सचे जे काही फॉर्मेशन होत असतात, तर त्यावेळेस ज्यावेळेस इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होईल, म्हणजे ज्यावेळेस sp3d2, सी हिअर आय विल एक्सप्लेन ऑन दिस बोर्ड, किंवा या बोर्डवर मी तुम्हाला काय करतो एक्सप्लेन करून दाखवतो की हा जर हायब्रिडायझेशन असेल किंवा हे जे हायब्रिडायझेशन असेल d2sp3 चं हायब्रिडायझेशन असेल, तर त्यावेळेस या हायब्रिडायझेशन मध्ये inner d orbital is involved in the hybridization. It means that here use of the inner n-1 orbital, इथं काय होईल, inner n-1 orbital काय होईल, इन्व्हॉल्व होईल, आणि म्हणून त्या कॉम्प्लेक्सची जिओमेट्री काय येईल, किंवा त्या कॉम्प्लेक्सची जिओमेट्री काय येईल तिथं. हॅलो, हा बोला जेवी मामा. मी कॉलेजला लोणारला. सॉरी, अर्जंट कॉल होता, त्यामुळे थोडस डिस्टर्ब झालं असेल. तर मग ही जे काही डी ऑर्बिटल आहे, तर मग ज्यावेळेस n-1 डी ऑर्बिटल असेल किंवा n-1 डी ऑर्बिटल असेल, तर त्यावेळेस इनर डी ऑर्बिटल काय होत असते, तिथे इन्व्हॉल्व होत असते, किंवा इनर डी ऑर्बिटल काय होत असते, तिथं इन्व्हॉल्व होत असते. मग ज्यावेळेस द डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व इन द हायब्रिडायझेशन मे बी आयदर इनर n-1 ऑर्बिटल, that is the d2sp3, or outer n orbital, that is the sp3d2. मग एक तर काय होईल, इनर जर असलं तर n-1 डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व होईल तिथं. जर आउटर ऑर्बिटल जर झालं तर आउटरचं जे डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व होईल, आणि त्याच्यामुळे त्या मॉलिक्युल किंवा त्या कॉम्प्लेक्सचं काम आपण दिस कॉम्प्लेक्सेस इज कॉल्ड एज द sp3d2 हायब्रिडायझेशन, किंवा sp3d2 हायब्रिडायझेशन आपल्या जनरल तिथं आपण त्याला म्हणत असतो, किंवा sp3d2 हायब्रिडायझेशन आपण त्याला म्हणता येत असते. आणि लक्षात, द कॉम्प्लेक्सेस does form, or the complexes thus form are referred to as the inner orbital or low spin complexes. मग याच कॉम्प्लेक्सेसला काय म्हणतो आपण, दिस कॉम्प्लेक्सेस इज कॉल्ड एज द लो स्पिन कॉम्प्लेक्सेस म्हणत असतो. तर या कॉम्प्लेक्सेसला काय म्हणत असतो आपण, लो स्पिन कॉम्प्लेक्सेस काय करत असतो म्हणत असतो. लो स्पिन कॉम्प्लेक्सेस आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस इज डिपेंड अपॉन द टाइप ऑफ लिगॅन्ड. हे कशा डिपेंड असते, हे लिगॅन्डवर डिपेंड असते. तर हे लिगॅन्डवर डिपेंड असते, त्याच्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू तर मग अशा प्रकारचे काय असते, इट इज डिपेंड अपॉन द कॉम्प्लेक्सेस किंवा लो स्पिन हाय स्पिन कॉम्प्लेक्सेसवर हे डिपेंड असते.
कॉम्प्लेक्सेस, लो स्पिन कॉम्प्लेक्सेस आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस काय होत असतात, इन दिस वे दे आर फॉर्म. दिस इज द फोर्थ अझम्पशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. किंवा व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचं काय, हा व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचं आपलं फोर्थ अझम्पशन्स आहे ते, किंवा फोर्थ अझम्पशन्स याला म्हणतो आपण. नेक्स्ट आपण पाहू आपण फिफ्थ अझम्पशन्स. The non-bonding metal electrons, the non-bonding metal electrons, the non-bonding metal electrons occupy the inner d orbital which do not participate in the hybridization, which do not participate in the hybridization. मग आता जे काही नॉन बॉन्डिंग असेल आपलं किंवा नॉन बॉन्डिंग असेल, द नॉन बॉन्डिंग मेटल इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय द इनर डी ऑर्बिटल विच डू नॉट पार्टिसिपेट इन द हायब्रिडायझेशन. आता नॉन बॉन्डिंग मेटल इलेक्ट्रॉन्स, सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला हे सांगू शकतो की व्हॉट इज मीन बाय नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. नॉन बॉन्डिंग मेटल इलेक्ट्रॉन्स कोणते असतात, तर नॉन बॉन्डिंग मेटल इलेक्ट्रॉन्स कोणते असतात की जे इलेक्ट्रॉन्स दे आर नॉट टेक पार्ट इन द बॉन्ड फॉर्मेशन. ते काय होतात, ते तिथं बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेत नाहीत किंवा दे आर नॉट इन्व्हॉल्व इन द बॉन्डिंग. नॉन बॉन्डिंगचा अर्थ काय की जे बॉन्डिंग फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत किंवा बॉन्ड फॉर्मेशन मध्ये काय होतात इन्व्हॉल्व होत नाहीत, अशाला म्हणतो आपण इट इज कॉल्ड एज द नॉन बॉन्डिंग मेटल इलेक्ट्रॉन्स. मग हे दिस नॉन बॉन्डिंग मेटल इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय द इनर डी ऑर्बिटल. मग ते काय करतात, इनर डी ऑर्बिटल असतात ते किंवा इनर डी ऑर्बिटल राहतात ते, विच डू नॉट पार्टिसिपेट इन द हायब्रिडायझेशन अँड दस बॉन्ड फॉर्मेशन विथ लिगॅन्ड. आणि म्हणून काय होत असते की ते इनर जे असतात त्याच्यामुळे ते काय असतात आत राहतात. आता मग ते आत राहिल्यामुळं किंवा ते एका दोन ऑर्बिटल मध्ये राहिल्यामुळे काय होतात की बाकीचे जे ऑर्बिटल असतात, दिस रिमेनिंग ऑर्बिटल इज युज्ड फॉर द बॉन्ड फॉर्मेशन. आता फॉर एक्झाम्पल 5 आपले ऍटॉमिक ऑर्बिटल आहेत. डी ऑर्बिटलचे ऍटॉमिक ऑर्बिटल किती असतात, 5 असतात. मग हे 5 ऍटॉमिक ऑर्बिटल ज्यावेळेस असतात किंवा 5 ऍटॉमिक ऑर्बिटल ज्यावेळेस असतील तर त्या 5 ऍटॉमिक ऑर्बिटल पैकी फॉर एक्झाम्पल 2 मध्ये हे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉर एक्झाम्पल 2 मध्ये काय आहेत, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत. मग जर दोन ऑर्बिटल मध्ये नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स राहिले तर आपले व्हॅकंट किती राहिले ऑर्बिटल, पुढचे 3 ऑर्बिटल व्हॅकंट राहिले, राईट. मग 3 ऑर्बिटल जर व्हॅकंट राहिले असेल, दिस 3 व्हॅकंट ऑर्बिटल इज युज्ड फॉर द बॉन्डिंग पर्पज. दिस 3 ऑर्बिटल इज युज्ड फॉर द बॉन्डिंग पर्पज. मग हे 3 जे असतात ते 3 काय असतात किंवा 3 असतात ते काय असतात, ते 3 ते बॉन्डिंग पर्पज साठी काय केला जातो, त्याचा यूज केला जातो. तर अशा ऑर्बिटलला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज द नॉन बॉन्डिंग मेटल इलेक्ट्रॉन्स विच डू नॉट पार्टिसिपेट इन द हायब्रिडायझेशन अँड दस बॉन्ड फॉर्मेशन विथ द लिगॅन्ड्स. आणि म्हणून काय होत असते की रिमेनिंग जे असतात किंवा राहिलेले जे असतात ते काय करतात, बॉन्ड फॉर्मेशन करतात ते व्हॅकंट ऑर्बिटल सोबत, आणि तिथं बॉन्डिंग तिथे काय होत असते जनरली तयार होत असते. सेकंड पाहता 6व्या नंबरचा अझम्पशन्स काय आहेत, 6व्या नंबरचा अझम्पशन्स आहे किंवा द 6th नंबर अझम्पशन्स इज दॅट each ligand has at least one orbital containing a lone pair of electrons. See here, each ligand has at least one orbital containing a lone pair of electrons. It means that if the ligand, when the ligand act as a ligand, ज्यावेळेस एखादा लिगॅन्ड किंवा when the molecules, एखादा मॉलिक्यूल्स असेल तो लिगॅन्ड म्हणून कधी ऍक्ट होतो किंवा लिगॅन्ड म्हणून कधी आपण त्याला म्हणतो किंवा लिगॅन्ड म्हणून कधी म्हणतात की ज्या वेळेस त्याच्यावर एखादा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर, if the molecules having extra lone pair of electron, जर त्या मॉलिक्यूल कडे ऍटलिस्ट एखादा तरी इलेक्ट्रॉन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असेल तरच तो मॉलिक्यूल लिगॅन्ड म्हणून ऍक्ट होतो. म्हणून त्यांना सांगितलेलं आहे इथं की इच लिगॅन्ड, प्रत्येक लिगॅन्ड हॅज ऍटलिस्ट वन ऑर्बिटल, त्याच्या ऑर्बिटल मध्ये वन ऑर्बिटल कंटेनिंग अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये की त्याच्या ऑर्बिटल मध्ये काय असतात, व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये किंवा ऑर्बिटल मध्ये काय असतात, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असते, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स तिथं जनरली असते किंवा एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स तिथं असते. This is the 6th assumptions of the valence bond theory. Then 7th assumptions, what is the 7th assumptions, the empty hybrid orbital, the empty hybrid orbital of metal atoms or the empty hybrid orbital of metal ion overlap with fulfill orbital of ligand for the ligand metal coordinate bond. पहा इथे काय होत असते की एखाद्याचा एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल आहे ऑफ मेटल आयटम्स. मेटल आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आपण कोबाल्ट घेऊ, इन अ कोबाल्टचं समजा फॉर एक्झाम्पल डी ऑर्बिटल व्हॅकंट आहे. मग एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल ऑफ मेटल आयटम, एम्प्टी
त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल व्हॅकंट आहे. मग हे डी ऑर्बिटल कोणासोबत ओव्हरलॅप होत असते? ओव्हरलॅप विथ द फुलफिल ऑर्बिटल ऑफ लिगॅंड. मग लिगॅंड जे असेल तर त्या लिगॅंड सोबत काय होईल? ते ओव्हरलॅप होईल. म्हणजे लिगॅंडचं फुलफिल ऑर्बिटल आपण याच्या वरचा पॉईंट जो पाहिलेला आहे 6वा पॉईंट, तर तो काय असतो? तर त्यावेळेस काय होईल तिथं की तो 6वा पॉईंट काय होईल की तिथं आपल्याला काय होईल? तर ज्यावेळेस एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल ऑफ मेटल आयन्स ओव्हरलॅप विथ फुलफिल ऑर्बिटल ऑफ लिगॅंड्स. मग आपण समजा फॉर एक्झाम्पल जर कोबाल्ट घेतला असेल तर कोबाल्टचं काय असेल किंवा कोबाल्टचं काय असेल? एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल असेल. आणि एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल हे काय होईल? ओव्हरलॅप होईल कोणासोबत? लिगॅंडच्या फुलफिल ऑर्बिटल सोबत. मग लिगॅंडचा फुलफिल ऑर्बिटल सोबत काय होईल? त्याची ओव्हरलॅपिंग होईल. फॉर द लिगॅंड मेटल कोऑर्डिनेट बॉन्ड. मग तिथं काय होईल की मेटल कोऑर्डिनेट बॉन्ड्स काय होते? जनरली तिथं फॉर्मेशन होत. The number such bond varies with the number of empty orbital made available by the metal atoms. मग ह्यो जो काय नंबर असतो, कोणता नंबर? जेवढ्या नंबरचं व्हॅकंट ऑर्बिटल काय होईल? अवेलेबल होईल किंवा नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल इज अवेलेबल बाय द सीएमआय. सीएमआय जेवढे काही नंबरचे व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल करल तेवढा त्या सेंट्रल मेटल ॲटमचा काय असतो तिथं, तेवढे बॉन्डिंग तिथं फॉर्मेशन होत असतं. आता फॉर एक्झाम्पल सेंट्रल मेटल ॲटमनं जर 4 व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल केले किंवा सीएमआय जर 4 व्हॅकंट ऑर्बिटल डी ऑर्बिटल जर अवेलेबल केले तर तिथं 4च कोऑर्डिनेट बॉन्ड काय होतात? तिथं फॉर्मेशन होतात. जर 3 केले असतील तर तिथं 3च कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन होतील. आणि ते 3 जे असतील किंवा 3 कोऑर्डिनेट बॉन्ड जे असतील तर त्यालाच म्हणतो आपण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट कॉम्प्लेक्सेस किंवा कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट कॉम्प्लेक्सेस किंवा कोऑर्डिनेशन नंबर आपण त्याला म्हणतो. तर एम्प्टी ऑर्बिटल अवेलेबल बाय द मेटल ॲटम्स. एम्प्टी ऑर्बिटल जेवढे काही तो फॉर्मेशन करल तेवढी काय असेल त्याची ते फॉर्मेशन करण्याची हे असेल किंवा आपण त्याला म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मग कोणते कोणते जॉमेट्रीज आहेत की किंवा लास्टचा पॉईंट आहे आपला, इन द कॉम्प्लेक्स हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी स्ट्रिक्टली फॉलो. इन द कॉम्प्लेक्स हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी स्ट्रिक्टली फॉलो. सो फर्स्ट ऑफ ऑल सी व्हॉट इज मीन बाय हंट्स रूल. किंवा आपण पाहू पहिल्यांदा हंट्स रूल कशाला म्हणतात. तर हंट्स रूल म्हणजे काय किंवा नेमकं हंट्स रूल कशाला काय म्हणतो आपण? In the complex Hunt's rule of maximum multiplicity strictly follow. Hunt's rule कशाला म्हणतात मग किंवा व्हॉट इज द Hunt's rule? याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं म्हणतोय की Hunt's rule चं काय म्हणणं आहे. Hunt's rule काय सांगतो आपल्याला? समजा फॉर एक्झाम्पल एखादं व्हॅकंट डी ऑर्बिटल असेल, एखादं व्हॅकंट डी ऑर्बिटल असेल तर त्या व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये ज्यावेळेस एखादा इलेक्ट्रॉन फर्स्टली इलेक्ट्रॉन येईल तर तो फर्स्टली इलेक्ट्रॉन इज इंटर इन अ व्हॅकंट ऑर्बिटल. पहिला काय इलेक्ट्रॉन येईल तो काय असेल? व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये. आता फॉर एक्झाम्पल एखादा जर डी ऑर्बिटल असं असेल, फॉर एक्झाम्पल एखादा डी ऑर्बिटल इथे मी तुम्हाला एक सांगण्याचा रफली सांगण्याचा प्रयत्न करतो. आता फॉर एक्झाम्पल आपले डी ऑर्बिटल आहे 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 हे आपलं डी ऑर्बिटल. दिस इज द डी ऑर्बिटल. आता ही डी ऑर्बिटल तर पहिला येणारा इलेक्ट्रॉन्स, हंट्स रूलचं काय म्हणणं आहे
की पहिला इलेक्ट्रॉन्स हा काय होईल, इथं अकोमोडेट होईल पहिला. फॉर एक्झाम्पल इथं इलेक्ट्रॉन्स आला. इफ द इलेक्ट्रॉन, आता दुसऱ्या नंबरचा इलेक्ट्रॉन्स किंवा सेकंड नंबरचा इलेक्ट्रॉन्स, हा सेकंड नंबरचा इलेक्ट्रॉन्स काय येईल, तो या इथं पेरिंग न करता, दिस इलेक्ट्रॉन इज नॉट पेअर अप विथ द फर्स्ट इलेक्ट्रॉन, हा काय करेल, दुसऱ्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जाईल. हा काय जाईल, इथं दुसऱ्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जाईल. येणारा तिसरा इलेक्ट्रॉन, तो तिसरा इलेक्ट्रॉन काय होईल, परत या ऑर्बिटल मध्ये जाईल. लक्षात. येणारा चौथा इलेक्ट्रॉन हा काय होईल, इथं ऑर्बिटल मध्ये जाईल. येणारा पाचवा इलेक्ट्रॉन हा येणारा इथं ऑर्बिटल मध्ये जाईल. याचा अर्थ की प्रत्येक येणारा इलेक्ट्रॉन हा काय करत असतो, व्हॅकंट ऑर्बिटल ऑक्युपाय करत असतो. प्रत्येक येणारा नवीन इलेक्ट्रॉन काय होतो, हा इलेक्ट्रॉन व्हॅकंट ऑर्बिटल काय करतो, तिथं अवेलेबल करत असतो किंवा व्हॅकंट ऑर्बिटल काय करतो, ऑक्युपाय करत असतो. नाही की असं होणार नाही कधीच की फर्स्ट इलेक्ट्रॉन जर आला फर्स्ट ऑर्बिटल मध्ये की लगेच दुसरा इलेक्ट्रॉन, येणारा इलेक्ट्रॉन लगेच पहिल्यासोबत पेरिंग करत, तिसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्यासोबत पेरिंग करत, चौथा इलेक्ट्रॉन तिसऱ्यासोबत पेरिंग करत. अशी पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होत नसते. येणारा प्रत्येक इलेक्ट्रॉन्स काय करत असतो, तो एम्प्टी ऑर्बिटल मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो. मी याच्या अगोदर पण तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या जर बस मध्ये जर आपण बसत असेल तर समजा जर पहिला व्यक्ती काय करेल, विंडो सीट पकडते, दुसरा व्यक्ती आला तर ते तेवढ्या रिकाम्या बसमध्ये त्या दुसऱ्या माणसाजवळ जाऊन बसत नाही, तर तो काय करत असतो, तो दुसरी विंडो सीट पकडत असतो. तिसरा आला तिसरी विंडो सीट पकडत असतो, चौथा आला चौथी विंडो सीट पकडत असतो. सगळे माणसं जेव्हा आपल्या विंडो सीट पकडतात म्हणजे ती बस काय झाली, सिंगली फील होती. म्हणजे एका विंडो जवळ एक माणूस, दुसऱ्या विंडो जवळ दुसरा माणूस, तिसऱ्या विंडो जवळ तिसरा, असं होते. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स, आता बसची कॅपॅसिटी संपली, मग बसची कॅपॅसिटी संपल्यानंतर येणारा माणूस जो असेल तर तो काय करतो, त्याला विंडो सीट तर काय कुठे अवेलेबल नसते, तो काय करतो, ज्याच्याजवळ जो माणूस विंडो सीट जवळ बसलेला आहे त्याच्याजवळ जाऊन काय करते, पेरिंग करत असतो, मग त्याच्याजवळ जाऊन बसत असतो. आता मग सेम असं असते या डी ऑर्बिटल मध्ये, ज्यावेळेस हे 5च्या 5 इलेक्ट्रॉन्स भरले जातात किंवा 5च्या 5 इलेक्ट्रॉन्स काय होतात, फील होतात, तर त्यावेळेस काय होईल तिथं, त्यावेळेस येणारा 6वा इलेक्ट्रॉन्स किंवा येणारा 6वा इलेक्ट्रॉन्स काय होईल, तो इथं अकोमोडेट होतो. तो काय होतो, इथं अकोमोडेट होतो आणि मग तिथे इलेक्ट्रॉनची पेरिंग होत असते. मग काय होईल, तिथं इलेक्ट्रॉनची पेरिंग होईल. मग येणारा 6वा इलेक्ट्रॉन्स, हे जर 6वा, येणारा 7वा इलेक्ट्रॉन्स परत इथं पेरिंग करल, येणारा 8वा इथं पेरिंग करल, 9वा इथं पेरिंग करल, आणि ज्यावेळेस 10वा येईल तो इथं पेरिंग करल. आता डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी संपली. आता येणारा 11वा इलेक्ट्रॉन हा इथे पेरिंग करायला त्याला जागा नाही. मग तो अशा वेळेस काय करतो, याच्या समोरचं, म्हणजे हा जर 3D असेल, म्हणजे हा कोणता मॉलिक्युल असेल आपला, हा 3D असेल, 3D असेल, तर येणारा पुढचा इलेक्ट्रॉन हा काय होईल, 4D ऑर्बिटल म्हणजे व्हॅकंट असेल, तो त्याच्या नंतरच्या ऑर्बिटल मध्ये जाईल. इथं दोन इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती असते, दोनच असते. म्हणजे एका ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती असते, 2ची असते. 2च्या वेळी तिसरा इलेक्ट्रॉन्स तिथं येणार नाही, किंवा तिथं इलेक्ट्रॉन्स तिथं येणार नाही, किंवा तिथे इलेक्ट्रॉन्स येत नसतो. तिथं फक्त 2च इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते. तिथं फक्त 2च इलेक्ट्रॉन्स काय होतात, अकोमोडेट होत असतात. त्या 2च इलेक्ट्रॉन्स काय होतात, तिथं अकोमोडेट होत असतात. लक्षात. तर या रूल्स म्हणतो आपण, धिस रूल इज कॉल्ड ऍज द हर्ट्झ रूल. या रूलला काय म्हणतो आपण, हर्ट्झ रूल. हर्ट्झ रूल काय सांगतो की जर व्हॅकंट ऑर्बिटल असेल तर तिथं फक्त काय होतात, येणारा सिंगल इलेक्ट्रॉन्स किंवा येणारा इलेक्ट्रॉन्स हा काय होईल, फक्त व्हॅकंट ऑर्बिटल, एकच ऑर्बिटल मध्ये जाईल, तो दुसऱ्या ऑर्बिटल मध्ये जाणार नाही. तो सिंगल रिकामा ऑर्बिटल असेल तर रिकाम्या ऑर्बिटल मध्ये, दुसऱ्या ऑर्बिटल रिकामा असेल तिथे जाईल. तो पहिल्यांदाच पेरिंग करणार नाही. पण ज्यावेळेस सगळ्याच्या सगळं सिंगली फील होतील, म्हणजे 5 ऑर्बिटल आहेत तर 5 मध्ये एक इलेक्ट्रॉन जाईल, ज्यावेळेस 6वा इलेक्ट्रॉन येईल त्यावेळेस तो 6वा इलेक्ट्रॉन काय करत असतो, पेरिंग करत असतो. लक्षात. दिस इज द मिनिंग ऑफ द हर्ट्झ रूल. मग हे हर्ट्झ रूल काय होत असतो की या हायब्रिडेशन मध्ये हर्ट्झ रूल हा स्ट्रिक्टली फॉलो होत असतो किंवा स्ट्रिक्टली इथं फॉलो करत असतो. लक्षात. तर मग आता कोणत्या कोणत्या जॉमेट्री आहेत किंवा कोणत्या कोणत्या जॉमेट्री आहेत की आपण तिथं काय करू, आपण पाहू. पहिली या चार्टवर आपल्याला दिसतेच इथं की कोणती जॉमेट्री आहे आणि कोणतं हायब्रिडेशन तिथं केलेलं आहे आपण. तर सी coordination number, if the molecules having the coordination number 2, if the molecules having the coordination number 2, then the geometry of the molecule is a linear. त्या molecule geometry कोणती, ती इकडे linear असते. त्या molecule काय होईल, geometry कोणती इकडे आपल्या इकडे linear येईल. मग त्याचं hybridization कोणतं असेल, possible hybridization. The possible hybridization is a sp. The possible hybridization is a sp. त्याचं possible hybridization असेल किंवा त्याचं hybridization sp असते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, if the complex is having the coordination number 2, the geometry of the complexes or the hybridization of the complexes is a
SP and the geometry of the complexity is a linear. जर कॉम्प्लेक्सिसचं हायब्रिडायझेशन किंवा कॉर्डिनेशन नंबर जर 4 असेल तर त्यावेळेस त्याची हायब्रिडायझेशन जे असेल ते येईल आपलं sp3 आणि मग त्याची जॉमेट्री काय त्याची जॉमेट्री टेट्राहेड्रल. जर 4 असेल there is two possibility. If the coordination complex or the complex is having the 4 coordination number, there is two possibility of formation of the geometry. The first is tetrahedral, the second is the square planar. जर हायब्रिडायझेशन जर sp3 असेल तर मॉलिक्यूल काय करेल टेट्राहेड्रल फॉर्मेशन होईल. जर हायब्रिडायझेशन जर